चैतन्यनगर येथील अल रिजवान इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी सीमा संजय जाधव हिने 10वीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे। सीमा जाधव हिने 10वीत 92.60% गुण घेतले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अल रिजवान इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा 10वी व 12वीच्या परीक्षेत 100% निकाल लागला आहे। सीमा संजय जाधव ही पहिलीपासून याच शाळेत आहे। यापूर्वी परीक्षा आणि विविध स्पर्धेमध्ये सीमाने अनेक पारितोषिका पटकावली। यंदा 10वीच्या परीक्षेत सीमाने घवघवीत यश संपादन केले। तिला 10वीत 90% गुण अपेक्षित होते, पण तिला 92.60 गुण मिळाले। सोशल सायन्समध्ये 100पैकी 98 गुण, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 93, हिंदी विषयात 93 गुण, मराठी विषयात 91, तर गणितमध्ये 88 आणि इंग्रजी विषयात 83 गुण प्राप्त केले आहे। विशेष म्हणजे कोणतेही खाजगी क्लासेस न लावता तिने हे यश संपादन केले आहे। शाळेतील शिक्षण आणि स्वतः अभ्यास करून तिने यश मिळवले। विशेष म्हणजे अल रिजवान या शाळेत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र वर्ग व्यवस्था आहे। शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी इथे खास उपाययोजना आहे। त्यामुळे शहरातील पालकांसाठी ही शाळा पसंतीची ठरत आहे। 92.60 आहेत। मला 90% होतं, बट 2% जास्त वाढून आले। अभ्यास कसा करायचा? मी अभ्यास पहिले तर 7 ते 4 शाळाच असते आमची। 4 वाजल्याच्या नंतर थोडा आराम करते मी 7 वाजेपर्यंत। मग 7 वाजता अभ्यासाला बसते ते 10 वाजेपर्यंत। त्यानंतर रात्री झोपून जाते आणि सकाळी लवकर उठते 5 वाजता आणि मग 5 वाजता अभ्यास करते 6 वाजेपर्यंत। त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून मग देवाला जाते, मग शाळेला 7:30 वाजता। ट्यूशन वगैरे नाही आहे। कुठल्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स? मला इंग्लिशमध्ये 83 आहे, सोशलमध्ये 98 आहेत आणि हिंदीमध्ये 93 आहे, मराठीमध्ये 91 आहे, मॅथ्समध्ये 88 आहेत। हो, मी शाळेवरच पूर्ण अवलंबून होते। दुसरं कॉलेज ट्यूशन वगैरे काही बी नव्हतं। त्यांनी पूर्ण असं प्रॅक्टिकल जसं करून दाखवतात ना, तसं पूर्ण सोल्युशन वगैरे करून देतात। कारण म्हणजे आपल्याला पूर्ण समजावं तसं पूर्ण सविस्तर समजून देतात आणि डाऊट किती असले तरी 1-2दा नाही 3-4दा विचारलं तरी त्यांनी डाऊट क्लिअर करून देतात। मला आता सध्या तर नीट करायची, पप्पांची अपेक्षा माझी नीट आहे आणि माझी अपेक्षा कलेक्टर व्हायची आहे। पण आता पप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नीट घेते आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्न पूर्ण करेन, कलेक्टर होईन। सर, ते शाळेचा दर्जा चांगला आहे आणि शिक्षण तिथं माझे लेकरं लहानपणापासून तिथंच आहे UKG पासून आणि शिक्षण वगैरे चांगलं असल्यामुळे आम्ही ती शाळा निवडली आहे। सर, किती तुमच्या घरचे मुलं? माझे 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा आणि भावाची बी 1 मुलगी 1 मुलगा आहे। सर, 4 लेकरं आहेत आमचे त्याच शाळेमध्ये आहे। सर,